नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, काल रोहित पवार यांनी पत्रकारांपुढे एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे, धक्कादायक माहिती दिली आहे. रोहित पवारांना मिळालेल्या माहितीनुसार विमानातील ब्लॅक बॉक्स निकामी झाला आहे, म्हणजे पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे डीजीसीएने हाती घेतलेल्या तपासाला पूर्णविराम लागेल हे निश्चित. रहस्य हे रहस्यच राहील का, अशी शंका अनेकांना येत आहे आणि ही शंका रोहित पवारांनी काल व्यक्त केली आहे. त्यामुळे कालपासून या विमान अपघाताच्या चर्चेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. परंतु यातील नेमकं सत्य काय आहे आणि ते जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपण अफवा आहेत का, ही हवा आहे का, हे नरेटिव्ह आहेत का, ते जाणून घेऊ. अशा प्रकारे विमान अपघात झाल्यास त्या अपघाताचं कारण समजून घेण्यासाठी किंवा निदान त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी विमानामध्ये एक DFDR नावाचं यंत्र असतं, ज्याला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर असं म्हणतात. मंडळी, हे असं यंत्र आहे, ते अपघाताच्या वेळी नेमकं विमान किती उंचीवर होतं, हवामानाचा अंदाज कशा प्रकारे होता, त्यावेळी विमानातील तापमान काय होतं, अशा प्रकारे वगैरे वगैरे माहिती हे यंत्र निरंतर त्या विमानामध्ये रेकॉर्ड करत असतं आणि ते सुरक्षित राहतं. दुसरं यंत्र एक असतं ज्याचं नाव आहे CVR, म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. म्हणजे वैमानिक ज्या कॅबिनमध्ये बसून विमान ऑपरेट करत असतात पायलट, ती जागा म्हणजे त्यालाच म्हणतात कॉकपिट. आता या कॉकपिटमध्ये अपघाताचे काही सेकंद आधी दोन वैमानिकांमधील संभाषण किंवा रडारचा तपशील किंवा ग्राउंडवर अर्थात नजीकच्या एअरपोर्टसोबत, विमानतळासोबत होणारा रेडिओ संवाद वगैरे वगैरे या यंत्रात रेकॉर्ड होत असतं. आता विमान अपघात नेमका कशामुळे झाला या निष्कर्षावर येण्यासाठी तपास यंत्रणांसाठी हे दोन्ही यंत्र अतिशय महत्वाचे असतात, अतिशय आवश्यक असतात. परंतु ज्यावरून अपघाताचं कारण कळेल, ही पूर्ण माहिती मिळेल, तेच यंत्र जर नष्ट झालं तर मग पुढे काय? मग तर सगळंच संपलं, विषयच संपला, प्रश्नच मिटला, फाईलच बंद झाली असं समजा ना. परंतु जे तुम्ही कालपासून महाराष्ट्रात माध्यमातून ऐकत आहात, असं अजिबातही झालेलं नाही. लक्षपूर्वक ऐका. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे DFDR किंवा CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, हे दोन्ही यंत्र सुरक्षित आहेत. कारण कितीही मोठा अपघात झाला तरी हे दोन्ही यंत्र अगदी सुरक्षित राहत असतात, असं माझं म्हणणं नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. लक्षात घ्या, जवळपास 1500 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील हे दोन्ही यंत्र 2 तास जरी आगीत पेटत राहिले तरी देखील या दोन्ही यंत्रांना काहीही फरक पडत नाही. आणि लक्षात घ्या, एवढंच नाही तर एखाद्या विमानाचा अपघात जर का समुद्रात झाला किंवा समुद्रात ते विमान कोसळलं तरी देखील ब्लॅक बॉक्स आपल्याला सिग्नल देऊन आपला पत्ता सांगतो की मी पाण्यामध्ये कुठे आहे. इतकं विज्ञान पुढे गेलं आहे. आणि हे माझं म्हणणं नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे. यदा कदाचित या यंत्राची थोडीफार हानी जरी झाली तरी देखील त्याच्या आतमधली जी मुख्य चिप असते तिला काहीही इजा होत नसते. त्यामुळे ज्या अमेरिकन कंपनीनं हे यंत्र तयार केलं आहे विमानात बसवण्यासाठी, त्या कंपनीपर्यंत जर का या यंत्रामधली चिप पोहोचली तरी ती कंपनी त्या चिपला एका वेगळ्या युनिटशी जोडून माहिती गोळा करू शकते अपघातासंबंधीची आणि DGCAला ही रेकॉर्डिंग देऊ शकते. अर्थात जे काही रेकॉर्ड झालं असेल त्या यंत्रामध्ये ते. त्यामुळे हे यंत्र अगदी सुरक्षित आहे असं समजा तुम्ही. ज्या अफवा आहेत ते एक नरेटिव्ह सेट करण्याचं कारस्थान देखील असू शकतं, असं आपण समजायला हल्ली हरकत नाही. आता येऊ मेन मुद्द्याकडे. रोहित पवार जे म्हणतायत ते देखील काही गैर नाही मंडळी. कारण यंत्र खराब झालं आहे अशा प्रकारे अफवा पसरवून हा विषय कायमचा बंद करण्याचं कुणाचं षडयंत्र देखील असू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण माहितीच्या आधारे कदाचित असा समज रोहित पवारांचा होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे नरेटिव्ह तर सेट केला जात नाही ना, अशी शंका रोहित पवारांना येत असल्याने त्यांनी पुढील पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आता पुढे ते कोणतं पाऊल उचलणार आहे हे लक्षपूर्वक आहे का. कारण याविषयी बोलण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली होती. ते स्वतः दिल्लीला गेले होते 3-4 दिवसापूर्वी. परंतु अमित शहांनी भेटण्याची वेळ रोहित पवारांना दिली नाही. त्यामुळे आता रोहित पवार वेगळं पाऊल उचलणार आहे, हे लक्षात घ्या. कोणतं वेगळं पाऊल उचलणार आहे ते पुढे सांगतो तुम्हाला. AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही एक संस्था आहे आणि दुसरं आहे DGCA म्हणजेच डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन.
या दोन्ही संस्थेकडे या तपासाची मुख्य जबाबदारी आहे. परंतु दोन्ही संस्थांच्या तपास यंत्रणांवर जर शंका उपस्थित झाली तर विदेशी खासगी कंपनीकडून, इन्व्हेस्टिगेशन कंपनीकडून, खासगी कंपनीकडून देखील तपास केला जाऊ शकतो आणि तो मी करणार असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. अर्थात हे त्यांचं नवीन पाऊल असणार आहे. राजकीय क्षेत्रातील काही त्यांचे विरोधक किंवा सोशल मीडियावरील काही पत्रकार, युट्यूबर्स रोहित पवारांवर अतिशय टीका करतायत. तुम्ही वाचलं, ऐकलं असेल, बघितलं असेल. काहींचं म्हणणं आहे की त्यांचं कुटुंब अर्थात सुनेत्राताई पवार किंवा पार्थ पवार यावर काहीही बोलत नाहीत, त्यामुळे रोहित पवारांना एवढं काय पडलं आहे, एवढे काय हात धुवून मागे लागले आहे. पण तसं नव्हे. मंडळी, एक लक्षात घ्या, सर्वसमावेशक विचार करणं आवश्यक आहे. माझ्या मते रोहित पवार तर खुद्द त्या कुटुंबाचे सदस्यच आहेत किंवा तपासाची मागणी करणारे आणखी कुणीही असू द्या. तपासाची मागणी करणं, पारदर्शी तपास होणं एखादा नेता गेल्यावर हे काही गैर नाही. कारण अजितदादांच्या मृत्यूपूर्वी तुम्हाला ठाऊक असेल, आदल्या दिवशी किंवा जवळपास 3-4 महिने अगोदरचा घटनाक्रम काही वेगळाच होता. ते त्यांच्या मृत्यूनंतर ह्या भानगडी पुढे येत आहेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित पवार, अमोल मिटकरी यांना घातपाताची शंका येणं अगदी स्वाभाविक आहे. होईल ना, दूध का दूध पाणी का पाणी. जेव्हा तो तपास पुढे जाईल, पारदर्शी तपास होईल, तेव्हा कळेलच आपल्याला. अपघात असेल तर अपघात, हरकत नाही. मंडळी, पुढे तपास कुठपर्यंत पोहोचणार आहे ते आपल्याला बघायला मिळेलच. परंतु या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली. एक गोष्ट लक्षात घ्या की तज्ज्ञांच्या मते ब्लॅक बॉक्स हा अगदी सुरक्षित आहे आणि तो कधीच नष्ट होत नसतो असं तज्ज्ञांचं मत आहे. घटनेच्या दिवशीच सायंकाळी तो ब्लॅक बॉक्स AAIBने ताब्यात घेतला आहे. त्यानंतर या विमान दुर्घटनेच्या 5 दिवसांनंतर त्या ठिकाणी घटनास्थळावर जे काही विमानाचे उरलेले छोटे छोटे अवशेष होते, त्या छोट्या अवशेषांना सीलबंद करून फॉरेन्सिक लॅबकडे ते सुपूर्द केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे विमानाचा एक मोठा भाग, मागचा भाग तुम्ही पाहिला असेल फोटोग्राफमध्ये, तो शिल्लक होता. तो भाग देखील कंटेनरने मुंबईला पोहोचवण्यात आला आहे लॅबकडे. त्यामुळे पूर्णपणे पारदर्शी तपास होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते सर्व पुरावे किंवा त्या सर्व वस्तू तपास यंत्रणांच्या ताब्यात हल्ली आहेत. त्यामुळे दादांचा खरोखरच विमान अपघात होता की घातपात झाला, हा छडा लावणं फार कठीण नाही. इच्छाशक्ती हवी. परंतु शेवटी अशा प्रकरणात काय होतं तुम्हाला ठाऊक आहे. कारण अहमदाबादला जो झालेला विमान अपघात होता, आता बघा, जवळपास मला वाटते 8 महिने लोटले असेल त्या अपघाताला. ते विमान अहमदाबादवरून लंडनला जाणार होतं. 12 जून 2025 ची घटना आहे. परंतु या अपघाताची अजूनही खरी माहिती जगापुढे आली नाही. त्या प्रवासी विमानात इतर प्रवाशांसह तुम्हाला ठाऊक असेल गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता आणि त्यांचाही मृत्यू झाला. मला वाटतं त्या अपघातात फक्त एक व्यक्ती वाचलाय ज्यांनी उडी मारली विमानातून. आणि विशेष म्हणजे हे विमान एअर इंडिया कंपनीचं होतं, हे लक्षात घ्या. तो अपघात टेक ऑफच्या वेळी झाला होता, विमान उडताना. आणि या उलट हा अजितदादांचा विमान अपघात लँडिंगच्या वेळी झाला, अर्थात विमान उतरताना. तपास तोही सुरू आहे आणि तपास हा देखील सुरू झाला असं म्हणतात. पण निष्कर्ष काय येईल हे कुणालाच सांगता येत नाही. कारण जिसकी लाठी उसकी भैंस असं जर असेल तर शंका येणं स्वाभाविक आहे. आणि यापूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ केला होता मी. अनेक दुर्घटना झाल्या आहेत, विमान दुर्घटना, आणि त्या कुणाच्या झाल्या आहेत आणि केव्हा झाल्या आहेत, नेमक्या कोणत्या वेळी झाल्या आहेत तुम्हाला ठाऊक आहे. तपास पारदर्शी झाला तर VSR ही विमान सेवा कंपनी अडचणीत येऊ शकते, लक्षात घ्या. कारण या विमान कंपनीच्या मालकाचे राजकीय क्षेत्रातील बड्या आसामींसोबत जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर अनेक नेते देखील अडचणीत येऊ शकतात या प्रकरणात. त्यामुळे हा तपास कुठवर पोहोचेल किंवा निष्कर्षापूर्वीच अजित पवारांच्या अपघाताची फाईल बंद होईल, ती कधीही न उघडण्यासाठी, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. तुमचे विचार, तुमचं मत सुसंस्कृत भाषेत लिहिणं अपेक्षित आहे, एवढं मात्र लक्षात घ्या. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.